आपण पाहत आहात न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी। ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। शहापूरमध्ये ढगफुटीचा कहर, डोळखाम बाजारपेठ जलमय। चोंडे धबधब्यात एक तरुण मृत, तिघांना वाचवण्यात यश तर एक युवक बेपत्ता, शोधकार्य सुरू। शहापूर तालुक्यात रविवारी निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले। डोळखाम विभागात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे काही मिनिटातच जनजीवन विस्कळीत झाले। एका बाजूला डोळखामची बाजारपेठ पाण्याखाली गेली तर दुसऱ्या बाजूला चोंडे धबधब्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून बेपत्ता पर्यटकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। रविवारी दुपारी डोळखाम परिसरात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। डोंगरातून प्रचंड वेगाने आलेल्या पाण्यामुळे ओढे, नाळे दुथडी भरून वाहू लागले आणि काही मिनिटातच डोळखाम बाजारपेठ जलमय झाली। दुकाने, घरे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले, तर अनेक रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला तो डोळखाम विभागातील प्रसिद्ध चोंडे धबधब्यावर असलेल्या पर्यटकांना। पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक आलेल्या पाण्याच्या महापुराने काळाचा घाला घातला। काही क्षणातच धबधब्यांचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढला आणि अनेक पर्यटक त्यात अडकले। या भीषण दुर्घटनेत आकाश महेंद्र देशमुख वय 21 आदरवाडी कल्याण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दिनेश मांडळकर वय 34 कल्याण पूर्व हा युवक बेपत्ता असून प्रसाद रमेश इंगळे, निलेश लहू पाटील आणि अजय कृष्ण मिरकुटे यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमक दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। बेपत्ता पर्यटकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। डोळखाम विभागात या दुहेरी दुर्घटनेने संपूर्ण शहापूर तालुका हादरला असून ढगफुटी सदृश्य पावसाने निसर्गाचे भीषण रूप पुन्हा एकदा समोर आणले आहे।